नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, दैनिक देशोन्नती संपादक, बुलढाणा जिल्हा आवृत्ती. सरळ सरळ भाग 69 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय पाठ्यपुस्तकातील गोंधळ संपवा, मुलांच्या शिक्षणाशी खेळ थांबवा असा आहे. तालीम अगर सच की बुनियाद पर होगी तो हर पीढ़ी की पहचान आबाद होगी, तो हर पीढ़ी की पहचान आबाद होगी. महाराष्ट्र राज्यात मराठीपणाचा खेळ खंडोबा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. एकीकडे राज्याचे त्रिभाषा लादण्याचे आग्रही प्रयत्न, त्यातून वाढवायचे असणाऱ्या हिंदीकरण व इंग्रजीकरणाचे मनसुबे, तर दुसरीकडे मागे पाडले जात असलेले मराठीकरण, बंद पाडल्या जात असणाऱ्या शेकडो मराठी माध्यमांच्या शाळा, त्या जागी इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढवण्याचे प्रयत्न, मराठीत नामफलक लावण्याच्या तसेच राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आणि आता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमधील मराठी संस्कृतीचे अवमूल्यन करणारे उघडकीस आलेले गोंधळ, या सर्व घटनांकडे स्वतंत्रपणे न पाहता एकत्रितपणे पाहण्याची गरज आहे. कारण या प्रत्येक गोष्टीचा परिणाम थेट पुढील पिढीवर होत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रकाशित केलेल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात ज्येष्ठ साहित्यिक सरोजिनी बाबर 1920-2008 हा त्यांचा कार्यकाळ, यांच्या नावे महाराष्ट्रातील लोकनृत्यावरील एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यात एकूण 5 लोकनृत्यांचा उल्लेख असताना त्यामध्ये केवळ दिंडी हे एकमेव महाराष्ट्राचे लोकनृत्य असून उर्वरित 4 लोकनृत्य इतर राज्यातील आहेत. हा मुद्दा सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठीच्या चळवळीचे एक प्रमुख अर्धवायू डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला आणि यानंतर राज्यभर वर्तमानपत्रे, दूरचित्र वाहिन्या तसेच सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा रंगली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील समृद्ध लोकनृत्य परंपरेची व्यापक माहिती देण्याऐवजी इतर राज्यातील लोकनृत्यांना अधिक स्थान का देण्यात आले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. संबंधित विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याचे टाळून असंबद्ध उत्तरे दिली आहेत. प्रत्यक्षात कोणतीही चूक घडल्यास तिचा तातडीने खुलासा करणे आवश्यक असते, तसेच त्या सुधारणा करणे ही जबाबदारी प्रशासनाची ओळख असते. दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेत अनेकदा मौनच बाळगले जाते. त्यामुळे शंका वाढतात, अफवा पसरतात आणि लोकांचा विश्वास कमी होतो. पाठ्यपुस्तकातील हा एकमेव गोंधळ नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली असताना पुस्तकात महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा असा उल्लेख करण्यात आला. इतिहासात इतक्या महत्त्वाच्या घटनेचा संदर्भ मर्यादित करण्यामागे कारण काय, याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याबाबतचे शुद्धीपत्र काढण्यात आले व मूळ पायातील चूक कशी दुरुस्त करणार त्याबद्दल बालभारती काहीच बोलत नाही. त्याचप्रमाणे विविध धर्माची ओळख करून देताना हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथाचा उल्लेख आहे, मात्र जैन आणि बौद्ध धर्माचा उल्लेख का करण्यात आला नाही, हा प्रश्नही उपस्थित केला गेला आहे. पाठ्यपुस्तक हे केवळ माहितीचे साधन नसून ते विद्यार्थ्यांच्या विचार विश्वाला दिशा देणारे माध्यम असते. त्यामुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक चित्र आणि प्रत्येक संदर्भ अत्यंत जबाबदारीने निवडला गेला पाहिजे. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ञ समित्या, विषय तज्ञ, संपादक, भाषा तज्ञ आणि अनेक स्तरांवर पडताळणीची व्यवस्था असताना अशा स्वरूपाच्या चुका घडतात कशा, हा खरोखर चिंतेचा विषय आहे. यामध्ये केवळ चुका दुरुस्त करणे पुरेसे नाही, तर त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी उत्तरदायित्व निश्चित करणे तितकेच आवश्यक आहे. यात एक गंभीर बाब अशी की या साऱ्याचा आराखडा तयार करणारी यंत्रणा राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद असून तेही मूग गिळून गप्प आहेत. अभिनंदनीय बाब म्हणजे राज्याची सध्याची भाषा सल्लागार समिती अतिशय सजग आहे. या विषयावर राज्याच्या या समितीने 15 जूनच्या बैठकीत बालभारतीची कान उघडणी सुद्धा केली आहे. यातून सध्याचा कारभार हा कसा बेजबाबदारपणे शासन प्रशासन चालवत आहे हेच दिसते आहे. कोणीच अद्याप कोणताही जाब कोणालाही विचारल्याचा खुलासा शासन प्रशासनाने केलेला नाही. आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक असतो. त्याच्या हातात दिले जाणारे पुस्तक सत्य, अचूकता आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेचे प्रतीक असले पाहिजे.
अन्यथा चुकीच्या माहितीच्या आधारे उभारलेले शिक्षण समाजालाच महागात पडू शकते. मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, संत परंपरा, लोककला आणि सामाजिक वारसा यांचा अभिमान विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची जबाबदारी पाठ्यपुस्तकांची आहे. त्या जबाबदारीत कोणतीही तडजोड होऊ नये एवढीच अपेक्षा. शेवटी मला या आशयाचा एक शेर आठवतो, बचपन की सोच को सच का सहारा दीजिए, बचपन की सोच को सच का सहारा दीजिए, तालीम को सियासत नहीं ईमानदारी दीजिए, तालीम को सियासत नहीं ईमानदारी दीजिए. नमस्कार.